पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे निमंत्रक SM देशमुख यांची मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा नगर शहर प्रेस क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला। याप्रसंगी प्रेस क्लबचे प्रभारी अध्यक्ष मनसूर शेख, ज्येष्ठ पत्रकार मीनाताई मुनोत, पुणे विभागीय पत्रकार संघाचे सचिव शरद पाबळे, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांच्यासह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते। पत्रकार हल्लाविरोधी कायदा आणि पेन्शन योजनेसाठी सत्ताधारी तसेच विरोधक टाळाटाळ करतायत। त्यासाठी आंदोलनाचा रेटा द्यावा लागेल। सर्व पत्रकार एकजूट झाले तर या मागण्या मान्य होतील। पत्रकारांना किमान 10,000 पेन्शन मिळण्यासाठी आणि पत्रकार हल्ला विरोधी कायदा होण्यासाठी येत्या 10 मार्च पासून आंदोलन उभं करणार असल्याची घोषणा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक तथा नवनिर्वाचित मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष SM देशमुख यांनी केली। या प्रसंगी बोलताना देशमुख म्हणाले की या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पत्रकार हल्ला विरोधी कायदा आणि पेन्शनसाठी आमदारांना आवाहन करण्यात आलंय। विरोध कोणाचा हे समजावं म्हणून सर्व आमदारांचे कायद्यात समर्थन असणारे पत्र घेऊन ते मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार आहे। हिमाचल प्रदेशमधील पेन्शन योजनेप्रमाणे महाराष्ट्र राज्यात पेन्शन योजना सुरू न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा देखील यावेळी देशमुख यांनी दिलाय। जे काही सूचना आहेत किंवा परिषद किंवा एकूण पत्रकार हल्लाविरोधी समिती जे काही निर्णय घेते ते देखील आम्ही त्यांना वेळोवेळी सांगत असतो आणि मला आनंद वाटतो की परवा आम्ही सांगितलं होतं की आपल्या भागातल्या आमदारांची छायांची पत्र घ्यायला पाहिजे। ही जी काही आपली लढाई केवळ रस्त्यावर उतरूनच यशस्वी होईल असं नाही। रस्त्यावर उतरणं तर आपला एक पेंडा आहे यांचा, परंतु एक प्रॅक्टिकल गोष्ट म्हणून देखील आपल्याला काही गोष्टी करणं आवश्यक आहे। त्याचा एक भाग असा आहे की आमदारांची आणि खासदारांची पत्र घेऊन आपण मुख्यमंत्र्यांना ते देणार आहोत। याचं कारण असं आहे की मागचं सरकार ज्यावेळेस होतं आघाडीचं सरकार, त्यावेळेस ते असं सांगायचे की आमचा तुमच्या कायद्याला पाठिंबा आहे, परंतु भाजप आणि शिवसेनेवाले या कायद्याला विरोध करतात। आम्ही ज्यावेळेस भाजप शिवसेनेवाल्यांकडे जायचो त्यावेळेस देखील त्यावेळेस भाजप शिवसेनेवाले असं सांगायचे की आमची काही तक्रार नाही, सरकारच टाळाटाळ करत आहे। तर मी त्यावेळेस देखील पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा अशोक चव्हाण असतील ह्या मंडळींना मी सांगत होतो की तुम्ही जे एकमेकावर टोलाटोली करताय तर समोर आपण सगळे बसू, किमान तुमचे जे गट नेते आहेत सगळ्या राजकीय पक्षांचे त्यांना आमच्या समोर बसू द्या आणि कोण विरोध करतोय आणि कशासाठी करतोय हे तरी आम्हाला एकच करू द्या। परंतु तो योग त्यांनी कधी येऊ दिला नाही। मध्यंतरी मग ज्यावेळेस आघाडी सरकार असताना आम्ही नागपूरला मोठं आंदोलन केलं, मोर्चा काढला, मी स्वतः आमरण उपोषणाला नागपूरमध्ये बसलो। त्यावेळेस आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, खडसे साहेब असतील, ही सगळी मंडळी आम्हाला भेटायला आली होती आणि त्यावेळेस त्यांनी लेखी पत्र दिलेलं होतं। ते माझ्याकडे आहे, मी परवा खडसेंना दाखवलं देखील ते पत्र की आमचं तुमच्या मागणीला पाठिंबा आणि महाराष्ट्रात कायदा झाला पाहिजे, पेन्शन मिळाले पाहिजे। पण दुर्दैवाने आता सत्तेवर आलेली आहे ही मंडळी आणि जवळपास 1.5 वर्ष होतं सत्तेवर येऊन देखील, परंतु अजून त्या विषयाला ज्या पद्धतीने गती यायला पाहिजे त्या पद्धतीने ती गती येताना दिसत नाही। एक आजचा किरण असा निर्माण झालेला आहे की मागच्या नागपूर अधिवेशनामध्ये त्यांनी एक मसुदा तयार केलेला आहे। म्हणजे अशोक चव्हाण मुख्यमंत्री असतानाच तो तयार केलेला होता मसुदा, त्याच्यामध्ये थोडाफार बदल करून त्यांनी मसुदा तयार केलेला आहे आणि तो मसुदा आपल्याकडे पाठवला होता, म्हणजे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीला आणि आणखी काही संघटनांना तो पाठवला होता, तसंच तो विरोधी पक्षांना देखील पाठवला होता। त्याच्या मागचा प्रतिनिधी संग्राम पोटे, LSS न्यूज, अहमदनगर।